हॅलो एव्हरीवन. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज मी बनवणार आहे तव्यातली गोळीची भाजी. मस्त अशी तव्यावर परतलेली गोळीची भाजी. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी ही घेतलेली आहे गोळीची भाजी, निवडून घेतलेली आहे. आता या गोळीच्या भाजीला स्वच्छ असं पाण्यातनं धुवून घेऊया. साधारण 2 वेळा तरी ही भाजी मी पाण्यातनं व्यवस्थित धुवून घेणार आहे. आणि त्यातलं पाणी सर्व जाण्यासाठी मी स्टीलच्या चाळणीमध्ये भाजी ओतून येऊन सर्व पाणी नितळून घेते. आता ही भाजी निवडताना मी फक्त कोळी कोळी पानेच घेतलेत. खालची जून पाने वगैरे मी घेतलेली नाहीत. मस्त कोळी कोळी भाजी होती, त्यामुळे मी आता ही भाजी मी एका पातेल्यात काढून घेते. आता मी भाजी पातेल्यामध्ये काढून झाल्यानंतर एक तांब्यात थंड पाणी मी पातेल्यात ओतलेलं आहे. आणि आता ही पातेलं मी गॅसवरती ठेवून एक 2 ते 3 मिनटं भाजी वाफवून घेणार आहे. आता मी भाजी वाफवण्यासाठी ठेवले. तो भाजी वाफवून होईपर्यंत मी इकडे घेतले एका वाटीमध्ये थोडीशी तुरीची डाळ. आता ही माझी घरगुती तूर डाळ आहे. यामध्ये घातले मी थोडं गरम पाणी, थोडं म्हणाल तर वाटीभर गरम पाणी घेतलेलं आहे आणि ही डाळ भिजत ठेवलेली आहे. आता इकडे माझी भाजी 2-3 मिनटं वाफ देऊन गार करून घेतलेली आहे. थोडी अर्धी कच्ची राहिली भाजी तरीही चालते. आता ही भाजी थंड झालेली आहे. आता मी भाजी छान अशी पिळून घेते. जशी आंबाड्याची भाजी आपण पिळतो त्याच पद्धतीने ही भाजी पिळून घ्यायची आहे. मी व्यवस्थित पिळून घेते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आपलं भाजीतलं हे पाणी आहे ते पाणी मी फेकणार नाही आहे. पाणी मी वापरणार आहे आमटीत घालायला. आता मी हरभऱ्याचं कढाण बनवणार आहे. त्या हरभऱ्याच्या कढांमध्ये हे भाजी शिजवलेलं पाणी वापरणार आहे. ह्या पाण्यामध्ये आता भाजीतले सगळे प्रोटीन असतात, त्यामुळे फेकायचं नाही. आपण दुसऱ्या पद्धतीने जेवणात वापरलं तरीही चालतं. आता माझी भाजी व्यवस्थित पिळून झालेली आहे. फोडणीसाठी मी घेतलं आहे बारीक चिरलेला कांदा, एक चिंच आणि कोथिंबीर. डाळ पण भिजून तयार आहे. आता फोडणी घालूया. तवा तापलेला आहे. तव्यात आता मी गरजेनुसार तेल घातलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्यात थोडासा घालते मी हिंग छान तडतडल्यानंतर त्यात मी जिरे स्मॅश करून घातले आहेत. आता त्यात घालूया बारीक चिरलेला कांदा. कांदा छान खरपूस असा भाजून घेऊया. आता कांदा भाजतानाच मी यामध्ये घालते एक चिंचेचा तुकडा. कांदा छान खरपूस भाजलेला आहे. आता यात मी घालते भिजवून घेतलेली तुरीची डाळ. कोणती पण भाजी बनवताना त्यामध्ये तुरीची डाळ किंवा तुरीचा कळणा वापरला तर त्या भाजीला इतकी छान चव येते की विचारूच नका. त्यातच जर वेगळी डाळ वापरली कोणतीही तर एवढी चवदार भाजी बनत नाही जेवढी की तुरीच्या डाळीमुळे बनते. त्यामुळे मी इथं वापरली आहे भिजवलेली तुरीची डाळ. आता यामध्ये घालूया थोडाशी हळद, लाल तिखट 2 चमचे चवीनुसार वापरायचे, आणखी गरम मसाला 1 चमचा. आता हे छान मिक्स करून घेऊया. आता हे फोडणीला छान खरपूस भाजून झाल्यानंतर यात मी ॲड केलं आहे मीठ. आता मीठ घातल्यानंतर छानपैकी परतून घ्यायचं की डाळ, कांदा आणि घातलेलं चटणी, मीठ, हळद व्यवस्थित एकजीव होईल. आता यामध्ये घालूया पिळून घेतलेली गोळीची भाजी. आता डाळ मी फोडणीतच घातली, त्यामागचे कारण
की डाळ आणि कांदा परतून घेतला की त्यामध्ये घातलेलं चटणी मीठ व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव झालं की ते भाजीला पण व्यवस्थित एकजीव करून घेते. तर वरनं डाळ घातली तर ती चटणी मीठ डाळीला पण लागत नाही आणि भाजीला पण व्यवस्थित लागत नाही. त्यामुळं फोडणीतच डाळ टाकून मी व्यवस्थित परतून घेतले. आता ही भाजी छान एकजीव करून घेऊया. मध्यम गॅसवरतीच थोडा वेळ ठेवून हलवून घ्यायची. आता यात घालूया थोडी कोथिंबीर आणि आता छान परतून घेऊया. आता भाजी हळूहळू गरम होईल तसं भाजीतलं मिठाचं पाणी होतं आणि ते हळूहळू बाहेर यायला सुरुवात झाली. आता मी भाजी 5 मिनटं लो फ्लेमवरती गरम करून घेत आहे. 5 मिनटानंतर बघितलं भाजीला किती छान स्ट्रक्चर आलेलं आहे. भाजीनं पूर्ण पाणी सोडलेलं आहे. आता भाजी व्यवस्थित परतून घेऊया. ही तव्यावरची केलेली गोळीची भाजी भातासोबतही खावी आणि भाकरीसोबतही खावी इतकी छान झाली आहे. तर यात मी आता ॲड करते थोडंसं शेंगदाण्याचं कूट. त्यामुळे भाजी आणखीनच चवदार बनेल. तर मस्त अशी तयार आहे आता इथं तव्यावरची गोळीची भाजी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक, एक सबस्क्राईब आणि एक कमेंट करणं जेवढं सोपं आहे तेवढं भाजीची किंवा कोणतीही रेसिपी बनवणं सोपं नसतं. त्याला खूप मेहनत घ्यावी लागते. प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.